नमस्कार मंडळी, तुमच्याकडे ई श्रम कार्ड आहे का? मित्रांनो, बरेच लोकांना हा प्रश्न पडला आहे की ई श्रम कार्ड ही नेमकी योजना आहे काय? केंद्र सरकारतर्फे 3000 रुपये मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे। या व्हिडिओत आपण त्यामागील सत्य आणि प्रक्रिया समजून घेणार आहोत। ई श्रम कार्डचे पैसे आले नाहीत, अजून कोणत्याही ई श्रम कार्ड धारकांच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा झालेले नाहीत, त्यासाठी वेगळा फॉर्म भरावा लागतो। प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना फॉर्म। 3000 रुपये मिळण्यासाठी तुम्हाला प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेसाठी अर्ज करावा लागेल। यासाठी तुमचं वय 18 ते 40 वर्षाच्या दरम्यान असणं आवश्यक आहे। फॉर्म भरण्याची पद्धत: ऑनलाईन अर्ज करा। तुमचं आधार कार्ड, बँक पासबुक आणि अपडेट केलेले ई श्रम कार्ड आवश्यक आहे। या योजनेत अर्धे पैसे तुम्ही भरावे लागतील आणि अर्धे सरकार टाकेल। वयोमानानुसार 60 वर्षापर्यंत पैसे जमा करावे लागतील आणि 60 वर्षानंतर तुम्हाला महिन्याला 3000 रुपये चालू होतील। मित्रांनो, या योजनेचा लाभ घ्या आणि माहिती इतरांपर्यंत पोहोचवा। अधिक अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करा।